गाईज फायनली पोहोचलो आपण बीडमध्ये. ह्या लोकेशन इथं आहे. स्क्रीन जोडायची आपल्याला. बाकी इथं जोडायची स्क्रीन. नाईटचा शो आहे काही ना, नाईटचं लग्न आहे. पुढची गाडी लिहिली आपली पुढं. ही गाडी लिहिली आता इथं. गाईज फटाकडा फोडला, नारळच पेटलं डायरेक्ट. इकडं लग्न लागतं, इकडं फटाकडा फोडलाय. डायरेक्ट नारळ पेटला गाईज. लाईट आहे मनावरती, लाईट. अक्का आलो ना. मग कोण आहे? जस्ट आत्ता किंवा ना समोर काय चमकत आहे? तिकडे काय चमकत आहे? हे आहे विशालचं. विशालचं. तर राम राम मित्रांनो, पुन्हा स्वागत आहे माझ्या मराठी सुजित ब्लॉगरच्या 365 जर्नीमध्ये. तर गाईज आज आपला जर्नी मारला 110वा ब्लॉग. तर गाईज आज पण मला जायचं इकडं स्क्रीन बसवायला. सकाळ मला ब्लॉग सुरू करत होता. विशाल मला नाही का डायरेक्ट घ्यायला आला घरी. मग मला ते आंघोळ वगैरे करावं लागली, आवरावं लागली. तर आता मी आलो इकडं दाजीच्या घरी. हे बघा, ही 2 गाड्या आहेत आपल्या. ही एक नवी आणि ही एक जुनी. ह्या दोघीमध्ये पण स्क्रीन आता. गाईज मला सापडले खाली आंबा. पण खालचा आंबा यापेक्षा माझं असं म्हणणं आहे, वरती बघा कसले आंबे आहेत. क्वालिटी हा क्वालिटी. मला असं वाटतं वर चढावा, कारण की विशाला वर चढलं आहे. विशाल हे बघा इकडे विशाल आहे. काहीच हे आंबे म्हणजे मोकर नाही. दाजी मग कसली सोय केली. सगळं इकडं पाणी 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 पाणीचे. मग काय हे बाबा मी खालचं घातलाय. बाप कोण आहे बाबा? कोण आहे कोण आहे कोण आहे? काही विशाल 12 बापाच आहे. काही आता बघू त्याचा व्हिडिओ कस काय. रिंगे रिंगे इकडे चल. रिंगे इकडे चल. युजले म्हातारे माणसाला कुठे येड्या करत असतो तू. आता मी टाकत असतो ब्लॉग मध्ये. येडाची बाब आहे खरंच. येड आहे. तुपल्या आईची बाबा बाबा ह्याला शिया दे बरं ठुकून. ते चांगले शिया. गाईज आंबा फार गोड आहे. सकाळ आंबा खायला भेटतो म्हणजे काय जोक नाही. आंबा सकाळ नाही खायला पाहिजे. कमव बाबा. मग मला त्याची खोकला येतो काय? संध्याकाळी घर नेऊस का आम्ही पेशी? संध्याकाळी घर नेऊ का? पेशी भरून येऊ का? मालकीन कोणी? मला काय करतो मालकीन कोणी? खरं खोटे बरं बरं बाबा. मला तुमचं एकदम पटलं. मालकीन मी करायचं आम्ही काय आम्ही फक्त वावर होते मालाचे घेतला आणि वावर. मालकीन कोणी? कोणी आंबे मालकीन नाही. तू काय गपचूप खायचं काम कर बरं. वावर घेत. तर काही पाहिजे आपण कुठं स्क्रीन घेऊन मंगल कार्यालयमध्ये कोणत्या मंगल कार्यालयमध्ये ही मिठी घेऊन गेलं. तर काहीच आपण झालो ते अशोक मंगल कार्यालयामध्ये. तिथं आपली किती 8 दिवसापूर्वी स्क्रीन होती. तिथे जात होता आपण. ड्रायव्हर हे विशाल. हे विशाला दाखवून नको मी बोर झालोय काहीच. आपल्याला आज विशालच्या जायचं नाही, कारण की आज आपल्याला ही स्क्रीन झालं बसून जायचं कुठं बीडला डायरेक्ट. मग आपल्या विशालच्या लग्नाला जाणं नाही व्हायचं. जाऊन द्या, कारण आपण हळदीला होतोच ना. लग्नाचं काही नाही एवढं खास. पण तरी पण जाऊन त्याला संध्याकाळी भेटतो. संध्याकाळी मला यायला जाते 1-2 आहे का नाही. हां तर विचार त्यांचा डॉक्टर आले. तर काही चला आपण आलोच करीत असते. तर काही चला आपण आलो थोडं तिसगावमध्ये. पटकन स्क्रीन बसतो. दाजी म्हणले आता तुम्ही दोघांनी स्क्रीन बसायची. म्हणला जमन
जमना आम्हाला काही अडचण नाही. चला गाईज तर गाईज फायनली स्क्रीन फिट करून आलेली बघू शकतो मी. सगळी स्क्रीन फिट करून आलेली आहे गाईज. इथं लग्नावली बघा कोपऱ्यात शिवाजी महाराजांची मूर्ती कमीत कमी समोर तर ठेवा गाईज. आपली कॅरेट मांडले आता सगळी स्क्रीनवर फिट करून आलेली. आता बघतोय ना सेटअप करायचं सेटअप करू राहिला तर मी पण त्याला सेटअप करू लागतो. तर गाईज फायनल त्याच्यावरची सगळी ऑर्डर आवरलेली आहे. त्याच्यावर मी एक पण ब्लॉक काढू शकलेली नाही कारण विषय असा आहे एवढी जल्दी गणी खोल चल खोल 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 गाईज बीट लागतो आपण कुंभ माहिती का मी आणि विशाल दोघंच जण. अरे खोल ना. गाईज आपल्याला आणखीन गाडीमध्ये डिझेल होतायचं चला. हां फोनवर पैसे मारायला डिझेल तो फोन दे ना की चालू बरोबर. तर काय गाईज बांगला बघा बांगला वाटत जायचं काहीतरी कॉलेजवर वाटतं की हॉटेल वगैरे. गाईज हे बघा कृषी त्यांची पुढे हॉल चालू आहे पुढे गाडी चालू आहे. ते पण अशोक लेलंड ते पण अशोक लेलंड हे बघा पाथरीचं ITI कॉलेज हे नाही काय गाईज पुढे काही नाही हेच गाईज हेच आहे. तर गाईज फायनली आता मी आलो कुठं आपल्या शिरूर कारण की आपल्याला बीडला जायचं टायमाला आपल्या शिरूर मार्गे जावं लागतं. दोन्ही पण आहे पण याला जर जायचं म्हटलं तर आपल्या शिरूर मार्गे जावं लागतं. हे बघा आपण तिथं डोळ्यातलं काढलो तिथं त्या उतरत डोळ्यातलं गेलो त्या डोळ्यातलं काढलो. शिरूर आलो मित्रांनो असं वाटतं एकदम घरात जवळ आलोय घरी जाता यायला असं शहर. शिरूरमध्ये आपल्याला मित्रांनो म्हणजे लई लांब नाही आहे जवळच आहे घरापासून आपल्या इकडं आपलं घरी असं इकडं. तर गाईज फायनली आपण बीडच्या हायवे लागलेलो होतं एवढं गरम होतं मित्रांनो काच लावून घातलेलं होतं वाटत नाही काच लावलेली पण काच लावलेली आपण. अरे बेटे झळायला लागतात ना मरणाच्या गाईज काच म्हटलं तरी बरं वाटतं. हा गाईज पत्राची चांगलं तापत आहे गाईज. एवढं ऊन इकडे काही नाही फक्का झालं इकडे बीड करतो फक्कास काही राहिलं नाही आपल्या इकडे बरं तेवढं इकडं फक्का झालं. गाईज फायनली पोहोचलो आपण बीडमध्ये. ह्या काही लोकेशन इथं आहे स्क्रीन जोडायची आपल्याला बाकी इथं जोडायची स्क्रीन. नाईटचा शो आहे काही ना नाईटचं लग्न आहे. पुढची गाडी आली आपली पुढं ही गाडी आली आता इथं सोडबर विशाल पटापटा. गाईज आपली पट्टी मोडली हा की बा पट्टी मोडली का लईच वाकली गाडी पट्टी. गाईज बघा पट्टी किती वाकली. तर गाईज फायनली आपण इथं प्याटे उतरलेले मित्रांनो काय माहिती आहे का आम्हाला कन्फर्म लोक माहित नव्हतं. आम्ही प्याटे उतरल्या डबल गाडी भरल्या डबल गाडी रस्त्यावर नेली डबल वापस आणली डबल उतरल्या. आता पुढे जाऊ आपण प्याट्या खोल्यात पैत्र काही दुसरा लॉस आला फुल ठिकाण नाही क्रेन वगैरे डायरेक्ट विषय कोल पृथ्वी तुम्ही आता पाहिला असून क्रेन वगैरे तेव्हा आपली इथे एक स्क्रीन पलीकडे एक स्क्रीन आणि दुसरा लॉस फुल ठिकाण आहे काहीच एकदम प्रोफेशनल लग्न नाही विषय खोल काहीच फोटो वगैरे बघा. तर काहीच फायनली आपल्या पहिल्या ऑर्डरला पोहोचलेलं होतं. इकडलं मग दांडगं नियोजन आहे पण तिकडलं तर नाद नाही करायचं डायरेक्ट मोठा कॅमेरा वगैरे होता स्क्रीन वगैरे डिलीट मारावं लागते काही नाही सोड डायरेक्ट वाचल्यानंतर चालू डिलीट मार. घेतला ना बदले ना कवर आता वधूवरांच्या हातून वधूपिका संजयजी गाईज फटाटा फोडला नारळच पेटलं डायरेक्ट. इकडं लग्न लागतं इकडं फटाटा फोडलाय
डायरेक्ट नारळ पेटला गाईच. लाईट आहे मनावरती लाईट. गाईच इकडे लंग लागत आहे आणि इकडे नारळ पेटले. विषय खोल. सगळं पब्लिक तिकडे बघू राहिले. नवरच्या नवरी सोडले, सगळं पब्लिक तिकडे बघत आहे. गाईच चांगला पेट घातला त्यांनी. रे तर काही फायनल सगळं जेवण वगैरे झालंय. आपल्या स्क्रीनचं पण काम आटवलंय. आता होतं स्क्रीन आवरायची आणि निघायचं कुठं. स्क्रीन पण बंद केलेली आहे. नवरीची फोटोशूट ठेवलं आहे. मित्रांनो आता वाजले आपल्याला डायरेक्ट 10 इथं जागेवर 10 वाजले. आपल्याला जायला जवळपास 1-2 वाजते ना, कारण की जायला फारदाम जायचं आहे. जास्त फास्ट काय जायचं नाही आहे. अय विशाल आवर पटकन. तर काहीच फायनली आपल्या व्हिडिओमधल्या दोन्ही ऑर्डर आवारलेले आहेत. एक होतं रामकृष्ण लॉन्स आणि हे आहे सम्राट लॉन्स. तर काहीच रामकृष्ण लॉन्सपेक्षा आहे सम्राट लॉन्स एकदम झगमगाटे. तर काहीच चला करू ह्या 2 लॉन्सला अलविदा आणि आपल्या डिस्ट्रिक्शनला म्हणजे कुठं कारखान्यात. गाईज जातात आपल्या कुठं जायचं माहिती भालगावला पण जायचं. गावाकडे जाऊन येतात का कसं माहिती आली सरशी मग काय आला मोकार होय. तर गाईज तुम्हाला रस्ता पाहून काही वाटतंय का एवढं काही का असलाच आहे. तर काहीच फायनली आपण बोललो आपल्या भालगावमध्ये म्हणजे आपल्या कासू वस्तीवर. तर खाली आपलं 500 मीटर राहिलं नाही. विशाल कावाला बरोबर राहिलाय कारण की ते फर्स्ट टाइम राहिला आपल्या घरी. काही चला का रिॲक्शन बघू. घरच्या ऑलरेडी सांगितलं की राहिलं म्हणून, तरी पण बघू तर काय नाही. तर काहीच फायनल घरी आलेलो आहे. घरी पोहोचलं बरं वाटलं मित्रांनो. फॅनवर चालू आहे. विचार पण आलाय. नाणे चहा कर ना पटकन. चहा कर. कसं काय नाना काही गाडी डायरेक्ट दारात आणली. डायरेक्ट गाडी दारात आणली. अक्का आलो ना. अगं बाय तुझे दादा आहे का? मग कोण आहे. अगं बाय मी म्हणते मग कवशी झाला रे ना पिलो जस्ट आत्ता कवशी झाला बा किंवा ना समोर काय चमकत आहे. काय ना तिकडे काय चमकत आहे. हो ना ते कोणाचं आहे का? हा कोणाचं हे आहे विशालचं. विसरतोय. विशालचं झोपली होती का. हा झोपली होतं ना. आणि मी म्हणते कोण पोर आहे का? बीडला गेलतो बीडला. बीडला गेलता होय. हा हा बरं. गाईच अक्का निवांत झोपलेली होती. आणि मी म्हणते कोणाचं उभं राहिले बाई. मी या देवाने बस भाऊ बस. नाही काय काय कॅनली ना नाही काय कॅनली. नाही आपल्यावाली तिकडे तर काही चला घेऊ चहा निघू आपल्या डिस्ट्रिक्शनला. आणि कसं माहिती आहे का उंदराबल ऑर्डर आहे. उंदरीच पण ऑर्डरला जायचं आहे. म्हणजे हा म्हणजे लांब आहे जरा शिक. तर काहीच फायनल आपण निघलं कुठं आपल्या डिस्ट्रिक्शनला. तर का येऊ का येऊ का हा अंदामध्ये जा. येऊ का येऊ का येऊ का. अय घालची ना खड्ड्यात. पुढं घे चल. की माग चल की माग. बस 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 खाली खड्डे घालशील. काहीच आपण बैल घेतलेत नवीन. हे म्हातारे बैलच राहिलेत मला म्हातारे. काहीच चला हा 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 काहीच चला. आता वाजले जवळपास 1 वाजलाय. आपल्याला जायला 2 तास वाजते. अय नाणे चल जाऊ का. काहीच चला डिस्ट्रिक्शन आपल्या काय मग जास्त वेळ आले जास्त डायरेक्ट गेलेलं बरं. तर काहीच फायनली आता आलो मी कुठं घरी. आता फक्त झोपायचं आहे कारण उद्या पण सिनेमा सजवायचं आहे आता मित्रांनो आपल्याला. तर मित्रांनो आजची माझी बीडला जाण्याची आणि ती जाऊची कसली जर्नी राहिली ती मला कमेंट सांगा. तर मित्रांनो भेटू यांच्या ब्लॉगमध्ये. चला बाय बाय. पण तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. भेटू यांच्या ब्लॉगमध्ये. चला बाय बाय. हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही दोन्ही परिवाराच्या वतीने शब्द सुमनानी सहर्ष स्वागत आहे. मी सन्मान्य प्राध्यापक आर. उगले दादा यांना विनंती करतो आपण उपस्थितांचं शब्द सुमनानी स्वागत करायचं.